प्रांजल खेवलकरांच्या लॅपटॉपमधील फोटो आणि माहिती लीक, एकनाथ खडसेंच्या आरोपावर पुणे पोलिसांचं उत्तर। पुण्यातील रेव पार्टीवर 27 जुलै रोजी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणातील सर्व आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान आज एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। माझ्या जावयाच्या लॅपटॉपमधील फोटो आणि माहिती जळगावच्या आमदारांकडे कशी पोहोचली असा थेट सवाल त्यांनी केला आहे। पोलिसांनी खाजगी ठिकाणी असलेल्या लोकांचे व्हिडिओ शूट करून ते माध्यमांना पुरवले, हा बदनामी करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे। तर एकनाथ खडसे हे पुणे पोलिसांविरोधात बदनामीचा दावा करणार आहेत। आता एकनाथ खडसे यांच्या आरोपांवर पुणे पोलिसांनी उत्तर दिले। एकनाथ खडसे यांच्या आरोपावर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले की ही जी कारवाई झाली आहे त्याची विस्तृत माहिती दिलेली आहे। या प्रकरणात पारदर्शक आणि कायदेशीर कारवाई होईल। कोणीही पोलीस तलावर शंका ठेवण्याची गरज नाही। कोणत्याही प्रकारचे फोटो व्हिडिओ पोलिसांकडून लीक झालेले नाहीत। पोलीस ठाण्याच्या आतमध्ये सुद्धा रेकॉर्डिंगला बंदी घालता येत नाही। आम्ही काही लीक करत नाही। जे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असतील त्यांना आम्ही थांबवू शकत नाही। कोणतेही फोटो आणि व्हिडिओ पोलिसांकडून लीक झालेले नाहीत असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे। त्या विषयावर फक्त आम्ही एवढेच सांगू की जी कारवाई झालेली आहे त्याचे विस्तृत माहिती यापूर्वी प्रसार माध्यमाला देण्यात आलेली आहे। मी सर्वसामान्याला हेच आश्वासन देऊ इच्छितो की पोलिसांची कारवाई पारदर्शकरित्याने नियमानुसार कायदेशीररित्याने होईल। यामध्ये कोणीही पुणे शहर पोलीस दलांच्या भूमिकावर संशय ठेवण्याची किंवा विश्वास न ठेवण्याची काही कारण नाही आहे। आम्ही अत्यंत पारदर्शक आणि नियमानुसार कारवाई केलेली आहे। पुढच्या काळात पण पोलिसांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये त्यातले फोटो जे आहेत ते व्हायरल, कोणताही प्रकारची फोटो किंवा माहिती पोलीस दलांकडून लीक झालेली नाही। हे आपल्याला सर्वांना लक्षात ठेवावं लागेल। ही युग टेक्नॉलॉजीचे आहे, पारदर्शकताची हे आहे। लोक पोलीस कारवाई दरम्यान फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ करत असतील तर त्यावर आम्ही बंधन घालू शकत नाही। ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की खरं तर पोलीस स्टेशनचे आतमध्ये पण व्हिडिओ रेकॉर्डिंगवर बंदी घालता येत नाही। ही नियम आहे कोर्टाची, याबद्दल केस लॉ पण आहे। म्हणून कृपया करून त्याबद्दल कोणी मनात संशय ठेवू नका। आम्ही काही हे लीक वगैरे करत नाही, परंतु कोणी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करत असतील तर त्यांना थांबवण्याची पण अधिकार आमच्याकडे नाही आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी पुणे।